या चित्रपटात लोकेश गुप्ते यांनी थेट माझी पॅन्टच काढून घेतलेली आहे. माझ्या हाताने तिला छानसं जे काही तिला आवडतं ते बनवून तिला खायला घालून तिला खाऊन झाल्यानंतर छान एक फ्लॉवर्स देऊन तिला विचारावं कसं झालं होतं जेवण. कम्फर्ट झोनमधनं बाहेर गेल्यानंतर लोक कशी वागतात ना ते खरं असतं. मग कळेल आपल्याला की जमणार आहे की नाही. वाघ आला तर अजूनच छान घाबरून मिठ्या होतील. आणि आवडली नाही तर धक्का. जर आवडली नाही तर वाघोबा हे गे. भेट मी क्षिती आणि सोनालीचे घेईन एकत्र. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा, तुम्ही बघताय लचप मराठी. आज माझ्यासोबत एक कमाल धमाल मंडळी आहेत आणि निमित्त आहे डेट भेट या चित्रपटाचं. जर तुम्ही ट्रेलर पाहिला असेल तर त्याच्यात सोनाली तुम्हाला दिसते की लंडनला जाते ती, मग तिची डेट आहे का की ती नुसतीच भेट होतीये हे तुम्हाला चित्रपटात बघायला मिळेलच. आणि यांच्याकडूनही जाणून घेऊयात काय काय धमाल आहे हा चित्रपट आणि या चित्रपटामध्ये नेमकं काय काय बघायला मिळणार आहे. खूप खूप स्वागत आहे लचपवर तुम्हा सगळ्यांचं. आणि कसे आहात, काळजी घेताय ना, मान्सूनचा आनंद लुटताय ना. जोरदार. सगळ्यात आधी संतोष तुला विचारेन की लोकेश गुप्ते यांनी तुझ्याकडनं आतापर्यंत न झालेलं असं कोणतं काम या चित्रपटाच्या निमित्तानं काढून घेतलंय, कारण तू वेगळं दिसतोय. हेच अख्खा हे जे कॅरेक्टर आहे हे अगदी वेगळी भूमिका मला माझ्या आयुष्यात माझ्या करिअर लाईफमध्ये आली आहे. आणि आत्तापर्यंत असं रोमॅन्टिक इमेज किंवा रोमॅन्टिक कॅरेक्टर मला करायला माझी इच्छा होती पण मिळालं नव्हतं. ते लोकेश गुप्तेने तो विश्वास दाखवला आणि ते करण्याचा प्रयत्न केला आहे मी. आणि खूप काही काढून घेतलं आहे यातनं जे माझ्यात होतं, जे कोणी काढून घेतलं नाही याआधी. पण खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे नंतर जेव्हा सिनेमा बघितला तेव्हा माझंच मला म्हणलं खूप समथिंग डिफरंट, एक वेगळी इमेज तयार झाली आहे. आणि आय एम हॅपी, आय एम सॅटिस्फाईड कम्प्लिटली. सो मजा आहे. आता डेट भेट वाट बघतोय. सोनाली, हाच प्रश्न तुलाही आहे की तुझ्याकडनं काय वेगळं काढून घेण्याचा प्रयत्न झाला या चित्रपटात. पण हेमंतकडून काय काढून घेतलं ते आम्ही सांगू शकतो. हेमंतकडून या चित्रपटात त्यांनी काय काढून घेतलंय एक वेगळं काहीतरी करायचा प्रयत्न केलाय कामातून, याच्याकडनं वेगळं काम करून घेतलंय. जाऊया हेमंत, काढून घेतलंय काय काढून घेतलं. या चित्रपटात लोकेश गुप्ते यांनी थेट माझी पॅन्टच काढून घेतलेली आहे. आणि पूर्ण वेळ सिनेमात बॉक्सरमध्ये मला त्यांनी फिरवलेलं आहे. आणि अतिशय असं रंजक वातावरण होतं. -3, -2 आणि त्यामध्ये संतोष मला किमी काटकर असं म्हणतो या सिनेमाची, त्या पद्धतीच्या वेशभूषेत मी आहे. काही सीन्स तर असेही आहेत, असे असे वगैरे, आणि इथपर्यंत छान अशा मांड्या दिसत आहेत वगैरे. सो हे मी कधी कुठल्याच चित्रपटात केलं नव्हतं एवढं एक्सपोज. त्यामुळे दडपण वगैरे आलं होतं काही असं? मला असं वाटलं नोरा फतेही लाजेल वगैरे का, तिला काही तिच्या दडपण इतरांना येईल असं. नोरा फतेही जर अवेलेबल नसेल तर त्याचा एक चीट शॉट करायचा असेल तर याच्या मांड्या, तर ह्या मांड्या वापरल्या जातील. मानसी नाईक ही जी माझी मैत्रीण आहे तिला आता रील्स करताना दडपण येईल का की हेमंत ढुमे को पूछना चाहिए यार उसके साथ करती हूँ मैं तब जाके व्ह्यूज बढ़ेंगे, असं काय काय खूप दडपण आला 100%. आउट अँड आउट कॉमेडी फिल्म आहे ही काय, म्हणजे कारण आता जे आम्हाला जाणवत आहे सगळे इमोशन्स आहेत, सगळे मूड्स आहेत या सिनेमात. सोनाली, तुझा प्रश्न आणि तुझं काय वेगळेपण या चित्रपटात? ॲक्च्युली ही जी आहे अनया पंडित ही सेम माझ्यासारखी आहे. आणि मला असं वाटतं की मला ऐकल्या क्षणी असं वाटलं की अरे ही तर मी आहे, आता माझं बायोपिक आहे. या सिच्युएशन्समधनं मी गेली आहे, मला या गोष्टींचा अनुभव आहे. आणि मला असं वाटतं की या सगळ्या अनुभवाचा लाभ आमच्या दिग्दर्शकांनी घ्या. म्हणून मला ॲक्च्युली इन्स्टंटली रिलेट झाली ही भूमिका. सो मला असं वाटलं की हे पण करायलाच हवं. आता काय त्यात वेगळं दिग्दर्शकाकडनं मिळालं ते गमतीशीर आहे, कारण की आपल्याला असं वाटतं की ही काय माझ्यासारखीच आहे भूमिका, मग सोपं जाणार आहे साकारायला. पण ते तितकंच अवघड होतं, कारण की साधी फिल्म आहे खूप, मग त्यात खूप काम करायचं नाही आहे, खूप अभिनय करायचा नाही आहे, पण जे काही म्हणणं आहे ते मांडायचं आहे फार काही न करता. जेव्हा काहीच करायचं नाही आपल्याला असं सांगितलं जातं दिग्दर्शकाकडनं, तेव्हा खूप कठीण होतं. कारण की आपल्याला खूप काहीतरी करावं असं वाटतं. आपल्याला वाटतं की आपल्याला हे एक्सप्रेस करायचं म्हणजे खूप काहीतरी करूयात आणि मग ते पोहोचेल.
तर तसं नाही आहे. दिग्दर्शकांनी खूप सटली आमच्याकडनं, माझ्या आणि संतोष स्पेशली, आमची जी केमिस्ट्री आहे किंवा त्याचा पण जो रोल आहे खूप सटल आहे, खूप कमी बोलतो आहे आम्ही, खूप कमी व्यक्त होतो आहे, इनफॅक्ट अनसेड आहे बरंच काही काही. सो ते करणं खूप अवघड जातं. सो मला असं वाटतं की बिकॉज ही इज अ व्हेरी गुड ॲक्टर, एडिटर अँड अ डिरेक्टर, काय हवं आहे, किती हवं आहे आणि ते कसं काढून घ्यायचं हे उत्तम जमलं आहे त्यांना. आणि तुम्हा दोघांची केमिस्ट्री आम्ही आधी बघितली जिम्मामध्ये, थोडंसं आम्हाला ते बघायला मिळालं होतं. तर पुन्हा एकदा ते एक आहे, पण हे कॉम्बिनेशन वेगळं आहे आणि पहिल्यांदाच, तर ते कशा पद्धतीनं जुळालं ते? एकतर असा हा फार रोमॅन्टिक, छान, एक सिम्पल, फोकस्ड, ज्याच्या आयुष्यात एक ठहराव आहे, एक मॅच्युरिटी आहे, असं कॅरेक्टर आहे ते अभिषेकचं. आणि हे कॅरेक्टर म्हणजे मला कास्ट केल्यानंतर जेव्हा मला कळलं की सोनाली कुलकर्णी आहे. अर्थात कुठल्याही ॲक्टरला, माझ्यासारख्या ॲक्टरला सोनाली कुलकर्णीसारख्या सुंदर छान नटीबरोबर काम करायला मिळतं आहे. पण अर्थात आम्ही पहिल्यांदा काम करणार होतो, त्यामुळे थोडंसं दडपण होतं की नेमकं, कारण आत्तापर्यंत आम्ही एक जुजबी भेटलो आहे कुठल्या कार्यक्रमात, हाय हॅलो केलं आहे, पण काम पहिल्यांदा करणार होतं आणि कंप्लीट एकमेकाच्या ऑपोजिट आहोत. तेव्हा थोडंसं दडपण होतं. पण शी इज रिअली सो कूल आणि तो कम्फर्ट तिने खूप छान दिला काम करताना. खूप सांभाळून घेतलं, खूप शिकवलं, खूप मला तिच्याकडून शिकायला मिळालं. आयुष्याचं बरंच काही गोष्टी बदलल्या माझ्या. हो हो, खूप खूप सगळंच बदललं. दृष्टिकोन, त्रिकोण, चौकोन, विशाल कोण सगळे बदलले तिने माझ्या आयुष्याचे. नाही पण सिरियसली हेमंत बरोबर, सोनाली बरोबर, लोकेश बरोबर ॲज अ डिरेक्टर पहिल्यांदा काम करतो आहे. एक टीमच खूप छान जमलेली आमची या सिनेमाची. जे म्युझिक डिरेक्टर चिनार महेश आहेत किंवा अश्विनी, तिने लिहिलेली स्टोरी आहे, गाणी तिने लिहिलेली आहेत. त्यामुळे एक चांगली टीम बांधली गेली आणि अशा चांगल्या टीमबरोबर केलेलं कुठलंही काम हे चांगलं होतंच, कारण सगळेच त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात मातब्बर आहेत. लोकेशजी, म्हणजे या तिघांना एकत्र आणून काय विजन होतं म्हणजे या चित्रपटाचं जेव्हा यांचं कास्टिंग? या सिनेमाची गंमत अशी आहे ना की खूप सरळ, साधी आणि सोपी गोष्ट आहे आणि त्याची मांडणीसुद्धा तशाच प्रकारे केलेली आहे. सो मला ना असे कलाकार हवे होते की मला माहिती आहेत की हे काय करू शकतात, हे किती कॅलिबरचे नट आहेत. आणि जसं सोनालीने सांगितलं की खूप वाटतं की आपण असं करूया तसं करूया, पण त्या कथानकाची कधी कधी ती गरज असते की काही गोष्टी अशा असतात ना की न बोलतासुद्धा एक छोट्याशा एक्सप्रेशनमधनं सुद्धा ते पोचतं. सो इथे असे बरेच प्रसंग आहेत, अशा बऱ्याच गोष्टी आहेत की जिथे खूप बोलत आहेत लोक आणि खूप काही असं नाही घडत. कधी कधी असं आहे की फक्त डोळ्यातनं काही, नजरेतनं भाव असतात, त्यातनं त्या गोष्टी बाहेर येतात, ते इमोशन्स बाहेर येतात. सो ते खूप महत्त्वाचं होतं. आणि मला असं वाटतं की हे तिघंही खूप छान नट आहेत, खूप ॲक्टर चांगले आहेत हे तिघंही जण. त्यामुळे त्यांना कास्ट केलं आणि एक छान सिनेमा हा आत्ता तयार झालेला आहे. डेट भेट चित्रपटाचं नाव असल्यामुळे तुम्हाला डेटविषयी बऱ्याच जणांनी विचारलं असेल, पण तुमच्या डेटविषयी मी नाही विचारणार आहे. तर डेट कशी असावी याबद्दल विचारेल. काही थीम आहे माझ्याकडे, तुम्हाला ती एक थीम निवडायची आणि ती कशा पद्धतीने असू शकते हे थोडक्यात सांगायचं आहे. तर ऑप्शन्स आहेत: फ्लावर्स अँड फूड, सेकंड मूवी, थर्ड डान्स, फोर्थ कॅम्पिंग आणि ट्रेकिंग, फिफ्थ जंगल आणि नंतरचं आहे बुक्स अँड कॅफे. मला ह्यातलं फूड अँड फ्लावर आवडेल नक्कीच, कारण मी तसं फूडी आहे आणि मला कुकिंग फार आवडतं. त्यामुळे मला ती डेट एकतर माझ्या घरी किंवा कुठेतरी बाहेर तिला इन्व्हाइट करून छानसं स्वतःच्या हाताने, आता मगाशी म्हणायचं ट्रेकिंग, तर तसंही आवडेल, कुठेतरी छान बाहेर गेलोय आणि मला हे मला कॅफे आणि बुक्स आणि आता सगळं चालू झालं असतं. तर असं छान चुलीवर खूप साऱ्या डेटवर जायचं असेल तर मग ते सगळं वेगवेगळ्या ठिकाणी छान चुलीवर माझ्या हाताने तिला छानसं जे काही तिला आवडतं ते बनवून तिला खायला घालून, तिला खाऊन झाल्यानंतर छान एक फ्लॉवर्स देऊन तिला विचारावं कसं झालं होतं जेवण. किती रोमॅन्टिक. सोनाली, हेच ऑप्शन्स आहेत तुला, याच्यापैकी तुला कोणतं? आय थिंक कॅम्पिंग. मला असं ॲडव्हेंचरस ट्रिपला जायला आवडेल, कारण एकतर आपण जेव्हा ॲडव्हेंचरस ठिकाणी असतो तेव्हा आपल्यालाच माहीत नसतं की आपण काय रिॲक्ट होणार आहोत, कसे अडॅप्ट करणार आहोत त्या सिच्युएशनला, एक्सप्लोअर करणार आहोत. सो अशा वेळेला जेव्हा ती व्यक्ती असेल आपल्याबरोबर तेव्हा त्या व्यक्तीला पण एक्सप्लोअर करता येईल आणि आपल्या कम्फर्ट झोनमधनं बाहेर गेल्यानंतर लोक कशी वागतात ना ते खरं असतं. मग कळेल आपल्याला की जमणार आहे की नाही. मला असं वाटतं की जंगल
जंगल हे मला खूप आवडेल, कारण ना हे जंगल में मंगल हे तर झालंच, पण कोणीही नको, कारण ना आपण डेटवर एकमेकांना भेटतो, एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला भेटते कारण अजून समजून घ्यायचं आहे आणि तेवढा विश्वास टाकता येणार आहे का की पुढची ही स्टेप आपण गाठायची आहे डेटच्या पुढची. तर हे कळण्यासाठी मला असं वाटतं की दोघंच असू तर जास्त बोलणं होईल, एकमेकांबरोबर जास्त वेळ घालवणं होईल आणि जंगल में मंगल हे तर डेफिनेटली. वाघ आला तर अजूनच छान, घाबरून मिठ्या होतील. आणि आवडली नाही तर धक्का. हा, जर आवडली नाही तर वाघोबा हे घे. ते तसे खूप सोजवळ आहेत, हा. सरळ आहेत. थँक्यू सोनाली यार. आमच्यासारखे नाही. कुठले तरी मालवण कट्टा वगैरे उत्तम मासे मिळतात. मी त्यांच्या वतीने उत्तर देणार आहे. गप्पा बसा, त्यांना एम्बॅरेस करू नका. ते म्हणतील मूवी डेट 14 जुलैला चित्रपटगृहात या आणि डेट भेट करा. सेम तेच सांगेन मी. तुमच्या तोंडून ऐकलं आणखी छान वाटतं. काय होतं जंगल विसरलो मी. फ्लॉवर्स अँड फूड, मूवी, डान्स, कॅम्पिंग, ट्रेकिंग, जंगल सफारी, बुक्स कॅफे. बुक्स कॅफे. कॉपी तू वाचत बसशील तर डेट कशी करणार? मस्त तू वाच, मी वाचतो. माझ्या लक्षात आलंय सगळ्यात क्लिअर मी आहे. जंगल डेट कशा म्हणजे हो म्हटले तर तिथेच मंगल, नाहीतर मग दंगल. मी खरंच विचार केला नव्हता तुमची अशी उत्तर असते याची. किंवा याच्या पलीकडेही त्यांच्या काही कल्पना असतील, तुला जाणून घ्यायचे असेल तर घे. किंवा जंगलात मचाणावर. त्यासाठी हे बंद करावं लागेल. आपण इथेच थांबूया हा टास्क. आणि अजून कल्पना जाणून घ्यायच्या असतील तर यांना भेटू शकता, तुम्ही गाठू शकता ह्यांच्या सोशल मीडियावर. आणि जंगलात हायना आला तर मी तिला असंही म्हणेन, हायना. आणखी कमेंट्समध्ये पण आपल्याला बरेच ऑप्शन्स देतील जे बघतील हे व्हिडिओ. आणखीन एक छोटंसं तुम्हाला क्विज असं आहे की तुम्हाला यांच्यापैकी कोणासोबत डेट किंवा फक्त भेट किंवा डेट आणि भेट करावं असं वाटतं. मला आवडतं असं. बरं, समोरच्यानं सांगते तिथे इथून कळतं. संतोष. लिंक पाठवायची. हा, ऑप्शन्स आहेत सोनाली कुलकर्णी, सई तामणकर, सई तामणकर, मुक्ता बर्वे, अमृता खानविलकर, स्पृहा जोशी. यांच्यापैकी कोणासोबत डेट, फक्त भेट किंवा डेट आणि भेट दोन्ही? डेट तर मी केली आहे सोनाली बरोबर या सिनेमातनं, आणि भेट तर आमच्या तो होतच राहते, आणि अशी डेट भेट सारख्या सिनेमातनं आमची कायम भेट होत राहावी ही इच्छा. म्हणजे सोनाली कुलकर्णीच फक्त ही ऑप्शन मधलं. आणखी कोण कोण आहे? सई तामणकर आत्ता जवळ आली होती ती, लगेच दूर झाली. सोनाली. सोनालीच. ओके. हेमंत, तुझ्यासाठी ऑप्शन सोनाली, क्षितिजोग, सायली संजीव, शिवानी सुर्वे. क्षिती जो जर काही ऑप्शन दे ना त्याच्यावर. काय सोनाली, क्षिती नाही पाहिजे हा या लिस्ट. क्षिती कुठे आली? बायको आहे. सोनाली, क्षिती, सायली. आणि तुला कोणी हवंय का अजून याच्यात? अजून एक नाही, पाचवा? मला नकोय कोणी. यांच्यापैकी डेट वर मी शिवानी सोबत जाईन. भेट मी क्षिती आणि सोनालीची घेईन एकत्र. आणि सायली सोबत डेट भेट दोन्ही चालेल. आता काय उरले कोण आणखीन? काही नाही आता, सगळ्याच जागी. पण शिवानी सोबत डेट हे फिक्स. सोनाली, तुझे ऑप्शन्स आहेत स्वप्नील जोशी, सुबोध भावे, संतोष जुवेकर, हेमंत ढोमे, अंकुश चौधरी. सगळ्यांचं लक्ष आता तुझ्याकडे. यार, नव्या पिढीची नावं नाही घेतलीस तू? हा, ऑप्शन दिला आता. जरा काहीतरी लाज वाटते, लहान मुलांवर नजर टाकते. माझ्या वयोगटातल्या पुरुषांची नावं घेशील का जरा? तू ऍड करावीशी वाटली. तू बदल केलं यादी जरा. ललित प्रभाकर, अमय वाघ. काय करायला आवडेल यांच्या बरोबर? नुसतीच नावं नको. मी आम जस्ट थिंकिंग अजून माझ्या जनरेशनचे वैभव तत्ववादी, भूषण प्रधान. अजून कोण आहे? आता आम्हाला काय माहिती. तो आता तू सिरियल मध्ये लहान मुलगा काम करतो बघ. बरं
बरं, ललित आणि आम्ही काही लहान नाहीये. माझ्या वयाचे असं मी म्हटलं, लहान नाही म्हटलं. बरोबर. सो ललित बरोबर डेट, अम्या बरोबर भेट, गप्पा गॉसिप धमाल, आणि भूषण बरोबर दोन्ही. मी माझं चेंज करू शकतो ऑप्शन. टू लेट नाही ठीक आहे, नो प्रॉब्लेम. वा, मी खूप दिवसांनी प्रचंड हसली आहे. मला खूप मजा आली आहे या मुलाखतीमध्ये. 14 जुलै पासून चित्रपटगृहात सुद्धा. सांगा ना. तुम्ही बोलतच नाही. आधीच्या गेला जंगलात. नाही संतोष त्या ऑप्शन बद्दल विचार करतोय. सोनाली त्या वयोगटाचा आणि तिकडे जंगल सुरू आहे. तरी फिल्मच्या प्रमोशनचं सगळं जे काही जबाबदारी ती मीच घेते. आता दिग्दर्शक सांग. नाही तू सांग, तुला जबाबदारी परत एकदा. काय नाही, मला हेच सांगायचं आहे की सध्या हे सगळं जे काही रोमॅन्सबद्दल तुम्ही ऐकलं आहे, तो रोमॅन्स अनुभवायचा असेल, करायचा असेल, कोणाला घेऊन डेटवर जायचं असेल, किंवा ऑलरेडी डेट ठरली असेल तर तिला काहीतरी छान अनुभव द्यायचा असेल, त्याला द्यायचा असेल, किंवा फ्रेंड्सबरोबर, अशा बेसिकली कंपनी पार्टनर तुम्ही चूज करा. पण 14 जुलैपासून चित्रपटगृहात डेट भेट नक्की बघायला या.